श्री स्वामी समर्थ सर्वतईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर एक लाईक नक्की करा। तर सकाळी सकाळी माझी कामाची सुरुवात झाली होती, कारण आदल्या दिवशी मी संध्याकाळी किचनचा ओटा स्वच्छ करून ठेवला नव्हता। तब्येत बरी नव्हती म्हणून किचनचा ओटा स्वच्छ करून ठेवला नव्हता। परंतु बघा, संध्याकाळी जर आपण स्वच्छ जर केलं किचनचा ओटा तर झुरळ वगैरे होत नाही। तर मी संध्याकाळी स्वच्छ करून ठेवते, परंतु माझी तब्येत बरी नव्हती आणि काही काम करावं वाटत नव्हतं। या उन्हानं कसं थोडंसं जरी ऊन लागलं तरी बघा आता तब्येत बरी राहत नाही, कारण उलट्या होतात आणि पाणी बाधतं। जर आपण उन्हामध्ये जातो आणि उन्हामधून येऊन जर पाणी ढसढसं जर पेलं, उभा टाकून जर पेलं तर बघा उलटी होत असते। म्हणून शक्यतो उन्हामध्ये जायचं टाळा, आणि जरी गेलं तर बघा गरज असल्यानंतर उन्हामध्ये जावंच लागतं, काम करावंच लागतं। जर तसं असेल तर आपली काळजी घेऊनच उन्हामध्ये जावा। तर मी थोडंसं उन्हामध्ये गेले होते तर माझी तब्येत बरी नव्हती, मला उलट्या झाल्या होत्या आणि सकाळी मला टिफिन वगैरे कुणाचाच करायचा नव्हता, म्हणून आज थोडंसं लेट म्हणजे उशिराच उठले होते, 7 वाजता उठले। तर 7च्या नंतर माझी कामाची सुरुवात झाली होती सकाळी सकाळी, आणि टिफिन कुणाचाच द्यायचं नव्हतं, सगळे काही घरीच होते म्हणून मी उशिरा काम करत होते। तर बघा सगळं काही किचनचा ओटा आवरून घेतला आणि त्यानंतर पलंगावरचं आवरायचं होतं, कारण झोपलेलं तसंच होतं। हातरून सगळं काही हातरून आवरलं, घड्या करून ठेवल्या आणि बाकीचं कसं थोडंसं मनी प्लॅन्टचे झाडं होते ना, ते मनी प्लॅन्टचं झाड कसं एकदम बघा उन्हानं सगळे करपून चाललेत झाडं। किती सावलीत ठेवलं तरी उन्हात झाडं काही व्यवस्थित राहत नाहीत, आणि आपण जर झाडं लावले आणि ते झाडं जर खराब होत असतील तर जीव एकदम असा कसा तर कासावीसच होत असतो बघा। माझा तर होतो, कारण झाडं जर खराब झाले आणि झाडं जर वाळत असेल तर जीवलही माझा खालीवरी होतो। म्हणून मी मनी प्लॅन्टचे झाडं ते काढले आणि जी भरणी होती छोटीशी त्या भरणीमध्ये ठेवले, कारण नारळाला पण पाणी पोचत नव्हतं आणि मनी प्लॅन्टला पण पाणी पोचत नव्हतं। म्हणून मी थोडंसं ते काढून त्याची छाटणी करून परत पुन्हा डबल त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ठेवलं आणि सगळं काही किचनचा ओटा ते वगैरे आवरून घेतला। परत पुन्हा पलंगावरचं सगळं काही आवरलं, कपड्याच्या घड्या करून ठेवल्या आणि पलंगावरचं फटकलं थोडंसं, जर फटकून काढलं तरच धुरळा निघतो, नाहीतर मग तसंच राहतो। तर बघा मुलांचं कसं असतं, घेतलं की तिथंच राहतं काही पण वस्तू। ते सगळी काय आवरली आणि परत पुन्हा झाडू मारून घेतला, कारण झाडून काढून घेतलं। फरशी पुसायची होती, भरपूर अशी कामं होती, कामं केली नव्हती, कारण उशिरा उठल्यामुळं कसं एकदा उशीर झाला की उशीरच होतो, आणि जर लवकर उठलं तर सगळे काही कामं लवकरच होतात बघा, आणि उशीर जर झाला तर उशीरच होतो। बुधवार होता, पूजा वगैरे करायची होती आणि उशिरा उठल्यामुळं कसं कामाला सगळ्या काही लेट झाला होता। परंतु सगळे काही कामं तर करावंच लागतं, किती बी लेट झाला तर ते अर्धे कामं ठेवून जमत नाही आपल्याला। फरशी वगैरे पुसावीच लागते, सगळं काही आवरावंच लागतं आणि आपल्यालाच आवरावं लागतं। आता मग त्या ताई वर्किंग वुमन असो किंवा घरी असो, आता मी घरी असते, ब्लाऊज शिवते, परंतु माझे कामं मलाच आवरावं लागतात। कितीही काही झालं तरी स्त्रियांनाच आवरावं लागतं, आणि आपलं घर हे आपण स्वच्छ ठेवावं लागत असतं, आणि आपण जर नाही केलं तर कसं होणार? कसं असतं, हे सगळी काही जिम्मेदारी असते ना स्त्रियांची असते, त्याचबरोबर सर्वांची पण असते। परंतु आपलं घर जर एकदम पॉझिटिव्ह ठेवायचं असेल, घरात शांतता जर ठेवायची असेल तर घर हे स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं। जर घर स्वच्छ असेल तर घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते, आणि घर जर स्वच्छ नसेल तर बघा माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही, तिची बहीण अक्काबाई प्रवेश करत असते। आणि घरामध्ये घर स्वच्छ नसेल तर घरामध्ये कटकटीसुद्धा वाढतात, भांडणं होतात, विनाकारण कटकटी होतात बघा। त्यासाठी आपल्या घराची स्वच्छता आणि शांतता ठेवायची, आणि स्वामी समर्थ महाराजांचं निगेटिव्ह ते युनिट असतं ना, श्री स्वामी समर्थ मंत्र जप, तो लावायचा बघा, त्यानं खूप चांगला
प्रभाव पडतो त्याचा, त्या मंत्राचा. जर सतत ते जर मंत्र आपल्या घरामध्ये चालू असेल तर बघा घरातली सुद्धा माणसं गुणगुण करतात, तो मंत्र जाप करतात. जो करणारा माणूस, न करणारा माणूस असतो ना मंत्रजाप, तो सुद्धा करतो. म्हणून काय करायचं, घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये युनिट लावायचं. माझं बघा युनिट आहे स्वयंपाकघरामध्ये आणि ते सतत चालू असतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचं युनिट माझं सतत चालू असतं. तर मी झाडं बघा तिकडं पलीकडचे होते ते घरात आणून इथं अलीकडं तुळशीपाशी ठेवले होते. अलीकडं तर ऊन भरपूर लागत होतं आणि उन्हानं झाडं कसं एकदम करप लागत होते. बघा हे किती वाळलं भरपूर असं. आणि गुलाबाच्या झाडाला तर कसे मोठे मोठे फुलं लागत होते, पण ते एकदम छोटे छोटे फुलं लागायलेत आणि ते झाड कसं वाळल्यासारखं झालं. हे बघा सगळे करपल्यासारखं पानं एकदम असं वाळून चालले. ते जागेवरच पाणी जरी घातलं तरीसुद्धा झाडं वाळून चाललेत, कारण ऊनच तसं आहे. तर काय करणार, पण फुलं पण एकदम छोटे छोटे लागायला लागलेत. म्हणून थोडंसं अलीकडे घेतले, कारण कमी ऊन लागते म्हणून झाडं अलीकडे घेतलं आणि पाणी टाकलं होतं. सकाळीच केलं होतं हे झाडं वगैरे अलीकडे घ्यायचं आणि त्यानंतर घरातलं परत पुन्हा आवरलं होतं. आणि मनी प्लांट ही पलीकडे गॅलरीमध्ये आणून ठेवले होते, कारण त्याला जागा बाहेर नव्हती. आणि कसं असतं बघा, बायकांना मासिक धर्म वगैरे आला ना आणि त्या झाडाला जर हात लावला आपण, त्याची जर जास्त हे केली तर नागवेलीच्या पानाचं झाड कसं होतं, जळून जात असतं. म्हणून नागवेलीचं पानाचं झाड हे मी इकडं अलीकडं आणून ठेवलं होतं गॅलरीमध्ये, जेणेकरून कुणाचा हात लागणार नाही म्हणून. आणि हे बघा छान असं करून ठेवलं होतं भरणीमध्ये. थोडंसं मनी प्लांट आणि नारळाला असं भरणीमध्ये ठेवून दिलं होतं व्यवस्थित. भांडे वगैरे सगळे काही जिथल्या तिथं लावून ठेवले. आणि एवढेच भांडे ठेवलेत मी, जे काय बाकीचे आता आपल्याला किती लागतात मी तेवढेच ठेवले होते. 6 वाट्या, 6 कपं, 2 तांबे, 6 ग्लासं, ताटं वगैरे जे काही माझ्या रोजच्या कामामध्ये लागतात तेवढेच ठेवले होते. आणि बाकी सगळे मी मग ते वरती ठेवून दिले होते घासून, खोक्यामध्ये घालून. तर माझी पूजा वगैरे झाली होती, सगळं काही घर स्वच्छ करून झालं होतं. कुंचम सेवा करून घेतली होती. आज ताटामध्येच ठेवलं होतं, कुंचम मोठ्या ताटामध्ये ठेवून पूजा वगैरे केली होती. आणि त्यानंतर परत पुन्हा केलं बघा, मी खिचडी केली, कारण मुलं घरीच होती आणि सगळ्यांना आज गरम गरम खिचडी खायची होती. म्हणून साधी आणि सिंपल खिचडी केली. फक्त हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कांदा आणि लसूण आणि बटाटा टाकलं, साधी आणि सिंपल खिचडी केली. तब्येत बरी नसली की एकदम हलकं फुलकं खायचं असतं. म्हणून म्हणलं उलटी झाली होती, म्हणून म्हणलं आदल्या दिवशी संध्याकाळी पाय तर गळत होते बघा भरपूर आणि तब्येत पण बरी नव्हती. आणि किचनच्या ओट्यापाशी मला चपात्या वगैरे तर काय करावं वाटत नव्हत्या, कारण बाकीचं घर वगैरे सगळं काही स्वच्छ केलं होतं, ते तर ठेवून बसता येत नाही. म्हणून म्हणलं खिचडी करते. तर मुलांनी पण म्हणलं हो मम्मी खिचडी खायची, म्हणून खिचडी केली. साधी आणि सिंपल खिचडी करून घेतली आणि त्याच्या सोबतीला थोडंसं ताक केलं, कारण बघा उन्हाळ्यात कसं थंड काहीतरी खायला असलं तर चांगलं वाटतं. आणि एकदम सगळं तिखट तिखट आणि एकदम गरम गरम म्हणलं तर पोटामध्ये भगभग होतं. म्हणून काय केलं, खिचडी केली आणि खिचडीच्या सोबत ताक वगैरे करून घेतलं आणि जेवण सगळ्यांनी करून घेतलं. मुलांनी, मी जेवण करून घेतलं आणि थोडासा जेवण करून आराम केला. बाकीचं पण भरपूर काम होतं आणखीन मला, कारण दळण वगैरे करायचं होतं. छान असं ताक केलं होतं. ताक झाल्यानंतर जेवण झालं, सगळं काही थोडंसं बसले आणि त्यानंतर आराम केला दुपारच्या वेळेस. आणि 4-5 वाजता परत पुन्हा दळण करून घेतलं, कारण गव्हाचं पीठ नव्हतं. भाकरीच केल्या होत्या 2 दिवस आणि संध्याकाळी मॅगी केली होती खायला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि सर्व ताईंना व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.